एक वेळी गाढव आणि वाघ यांच्यामध्ये भांडण झालं. गाढव म्हणाला की गवत निळं आहे. वाघ म्हणाला, अरे वेड्या, ते गवत निळं नाही, हिरवं आहे. त्या दोघांचं भांडण इतकं वाढलं की मग ते जंगलाच्या राजाकडे गेले, म्हणजे सिंहाकडे. तिथे जाऊन गाढव त्यांना सांगितला की पहा ना, हा माझ्याशी वाद करतोय आणि म्हणतोय की गवत हे हिरवं आहे, जेव्हा की गवत निळं आहे. तुम्हीच सांगा काय बरोबर आहे, कोण बरोबर आहे. तेव्हा राजा म्हणाले, म्हणजे सिंह, की नाही, तुझंच बरोबर आहे, गाढवच बरोबर आहे, गवत निळं आहे. असं म्हणल्यास तो उड्या मारत निघून गेला. थोड्या वेळाने गाढव परत आला आणि म्हणाला की राजा, मी तर जिंकलो, पण याच्यामुळे माझा खूप वेळ वाया गेला. तुम्ही त्याला शिक्षा नाही केली. त्यावर सिंहाने वाघास शिक्षा केली की तू 3 दिवस एकदम शांत राहायचंय. तो जेव्हा निघून गेला ना गाढव, मग वाघ सिंहाशी विचारला की असं का केलं, तुम्हालाही माहिती आहे की गवत हिरवं आहे, मग तुम्ही त्याची बाजू का घेतली, तो खोटा आहे. यावर सिंह काय म्हणाला माहिती का? तो म्हणाला की प्रश्न हा आहे की तू वाद कोणाशी घालतोय. गवत हिरवं आहे हे मलाही दिसत आहे आणि तुलाही दिसत आहे, पण मी तुला शिक्षा याच्यासाठी केली की तू मूर्ख त्या गाढवासोबत वाद घालत आहे. याच्यावरून तुम्हाला काय समजतं? आपल्यासोबत बरेच असे उद्धट आणि मूर्ख लोक असतात, ज्यांच्यासोबत आपण वाद घालत बसल्याने काहीच साध्य होणार नाही. कारण की मूर्खाशी स्पर्धा करून जिंकण्यातून आपण स्वतः मूर्ख ठरतो. त्यापेक्षा तू बाबा तूच भारी म्हणायचं, सोडून द्यायचं आणि आपल्या आपल्या रस्त्याने प्रवास करायचा. तर मूर्खासोबत भांडण सुद्धा करणं हे मूर्खपणाचे लक्षण आहे. बरोबर आहे की नाही?